नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. बघूया आजच्या ताज्या बातम्या कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल लामसंगेकडून. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅप राऊंड CETचे नोंदणी झाली सुरू. इंजिनिअरिंगसाठी 2 लाख पार. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत CET सेल शैक्षणिक वर्ष 2026-27साठी सुरू असलेल्या केंद्रभूत प्रवेश कॅप प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून अभियांत्रिकी, इंजिनिअरिंग, MBA, BEd, लॉसह 9 अभ्यासक्रमासाठी आतापर्यंत 3 लाखापर्यंत विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. CET दिलेल्या विद्यार्थ्यांनी संबंधित अभ्यासक्रमाच्या अंतिम मुदतीपूर्वी कॅपसाठी नोंदणी करावी असे आवाहन CET सेलमार्फत करण्यात आलेले आहे. कॅप राऊंडमध्ये सर्वात जास्त BE, इंजिनिअरिंग, BTechला नोंदणी होत असून 1,04,393 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्या खालोखाल 3 वर्ष LLBसाठी 51,552, BEd अशा प्रकारे LLB, BPEd, MEd, MPEd, BEd, MEd अशा अभ्यासक्रमासाठी नोंदणीला सुरुवात असून 9 अभ्यासक्रमासाठी 2.25 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. आणि पालक आणि विद्यार्थी इंजिनिअरिंग कॉलेज गाठून कॅप राऊंडचे नोंदणी करण्यामध्ये व्यस्त असताना दिसून येत आहेत. दीक्षाभूमी स्मारक समितीतून डॉक्टर राजेंद्र गवई आणि विलास गजघाटे यांना हकालपट्टी, सदस्यत्व झाले रद्द. सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी येथे प्रकरण चिघळले असून प्रथम भंते सुरेश ससाई यांची अध्यक्षपदावरून त्यांना काढण्यात आले होते, तर आता मात्र डॉक्टर राजेंद्र गवई आणि विलास गजघाटे यांचे सदस्यत्वच रद्द करण्यात आलेले आहे. बदनामी तसेच समितीविरुद्ध कृत्य केल्याप्रकरणी त्यांना हे सदस्यत्व रद्द करण्यात आले असून पदावरून कायमस्वरूपी काढण्यात आले. स्मारक समितीच्या नियमानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती स्मारक समितीचे अध्यक्ष भंते नागार्जुन सुरेश ससाई यांनी दिली आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच दीक्षाभूमीचे नाव आज जागतिक पातळीवर पोहोचले आहे. या स्थळाचे पवित्र्य राखणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. समितीचे सदस्य आणि पदाधिकारी दीक्षाभूमीची बदनामी करणारे कृत्य करत असतील तर ते योग्य नाही. अलीकडे स्मारक समितीच्या माध्यमातून जागतिक कीर्तीच्या दीक्षाभूमीची बदनामी करण्यात आलेली आहे. यात डॉक्टर राजेंद्र गवई आणि विलास गजघाटे यांनी पुढाकार घेतल्याचे दिसून आले. संपूर्ण बाबीचा विचार करत डॉक्टर गवई यांना 29 जून तर विलास गजघाटे यांना 30 जून रोजी समितीचे अध्यक्ष या नात्याने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. नोटीस मिळाल्याच्या 3 दिवसात स्पष्टीकरण अपेक्षित होते, मात्र त्यांच्याकडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे समितीचे नियम क्रमांक कलम 12(2) आमदाराचे घर सुरक्षित नाही तर चोऱ्याचे प्रमाण एवढे वाढले आहे. सामान्य नागरिकांची काय परिस्थिती? आमदाराच्या घरीच 3.25 लाखाची चोरीचे प्रमाण एवढे वाढले आहे की पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. उमरेडचे काँग्रेसचे आमदार संजय मेश्राम यांच्या घरी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास 3.25 लाख रुपयाची चोरी झाल्याची खळबळ उडालेली आहे. आमदारांच्या घरात पोलीस आणि सुरक्षा रक्षकांचा गरडा असतानाही 3 चोरट्यांनी खोलीत ठेवलेली बॅग लंपास केली. हुडकेश्वर पोलीस हद्दीतील उमरेड मार्गावरच्या वीरगाव परिसरातील पल्स हेरिटेज येथे रविवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली. सकाळी आमदारांनी शोध घेतला असता रोख रक्कम आणि धनादेश ठेवलेली बॅग चोरीला गेल्याचे आढळले. या बॅगेत 75,000ची रोख आणि बँक ऑफ इंडिया
धरमपेठ शाखेतील 2.5 लाखाचे धनादेश ठेवलेले होते. बॅगच चोरीला गेल्याचे आढळले. हुडकेश्वर पोलिसांनी त्वरित तपास हाती घेतला. पोलिसांनी सूत्रांनी माहिती दिल्यानुसार रात्री उशिरापर्यंत तन्मय प्रकाश गणवीर वय 30 वर्षे याला अटक केलेली आहे. धन्यवाद. आपण बघत होता कनकखुशी न्यूज चॅनलवर आजच्या ताज्या बातम्या. आपण कनकखुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कॉमेंटसुद्धा द्या. तर बघत रहा नियमित कनकखुशी न्यूज चॅनलवर ताज्या ठळक बातम्या. नियमित बघत रहा.